आपले आभार मानतो मनापासून सगळ्या परिवाराचे. आणि मला खूप आनंद वाटला या गोष्टीचा की अनिल टाकसाळे नागपूरचे, त्यांना हा एक वेगळ्या प्रकारचा पुरस्कार दिला आणि त्यांनी भाषणाची सुरुवात जी केली ती मला फार आवडली. पुण्यातले प्रबुद्ध नागरिक, म्हणजे खरंच फार बरं वाटतं मला. त्या प्रबुद्धामध्ये मलाही तुम्ही समावेश करून दिला. त्यानंतर संजय जोशी यांनी व्यासपीठावरचे प्रतिभावंत असं आम्हाला म्हटलं आणि समोरचे प्रतिभावंत आणि टीकेकरांनी, टोकेकर म्हणजे प्रवीण आमचे मित्र, त्यांनी रसिकाग्रणी आणि आपण रसिक अशी तिन्ही विशेषणं तुम्हाला आम्हाला सर्वांना दिली. हे मी लक्षपूर्वक ऐकत होतो, कारण पुण्याबद्दल लोकांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत. ते या 3 विशेषणांच्या मुळे तुम्ही दूर केले, त्याबद्दल मला धन्यवाद देतो. एक चांगला प्रकाशन सोहळा आणि खरोखर की प्रकाशन सोहळ्याला आणि एका पुस्तक प्रकाशनाच्या संस्थेला आणि पुस्तक प्रकाशनाला एवढी गर्दी या ठिकाणी होते. आणि गर्दी फक्त नाही तर मी सहज पाहत होतो पहिल्या खुर्चीपासून एकेका खुर्चीवर एक किती मोठी माणसं आहेत. लेखक आहेत, साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, प्रकाशक आहेत, विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत. आणि ही सगळी मंडळी आज या समारंभाला आली. हे खरं म्हणजे तुमच्या संपूर्ण या प्रकाशन संस्थेचं मोठं यश आहे. त्याची ही पावती मला असं वाटतं की आज एवढी मोठी उपस्थिती आणि मनापासून खूप चांगली दाद या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी दिलेली आहे. मला जेव्हा त्यांनी ही वाचायला पाठवलं पुस्तक, म्हणजे टाईप केलेलं, आणि ते मी पाहत होतो, वाचत होतो आणि मला खरोखरच आता तुम्ही दोघांनी या पुस्तकावर इतकं भरभरून या ठिकाणी बोललेलं आहात, त्यामुळे त्यामध्ये मी जास्त भर टाकणार नाही. परंतु देवाच्या पत्रापासून ते निघाले आणि पत्नीला लिहिलेल्या पत्रात त्यांनी शेवट केलेला आहे. आणि ही मनातली पत्र खरोखरच तुमच्या माझ्या, आणि खरं सांगू का, इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असा एक कल्लोळ असतो आपल्याला, तो आपण व्यक्त होत नाही. आज हा तुम्ही सांगितलं पण ते बरोबर आहे की नवीन एक प्रकार, पण थोडीशी एक आठवण म्हणजे या निमित्ताने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे ज्यावेळी परदेशामध्ये जात होते, परराष्ट्र मंत्री असताना, अर्थमंत्री असताना, संरक्षण मंत्री असताना, किंवा केंद्रामध्ये ज्यावेळी ते होते, परदेशामध्ये किंवा भारतामध्ये काही महत्वाच्या ठिकाणी ते गेले तर प्रत्येक ठिकाणी त्यांची पत्नी वेणुताई त्यांच्याबरोबर नसायच्या. पण वेणुताईसाठी ते पत्र द्यायचे. ते काही पोस्टात टाकत नव्हते. समजा अमेरिकेला गेले, इंग्लंडला गेले किंवा आणखी कुठे परदेशामध्ये गेले, तिथं सगळा दौरा हकल्यानंतर त्यांना काय अनुभव आला, त्यांना काय वाटलं, हे वेणुताईंना ते पत्राने लिहित असत आणि ते पत्र परत आपल्या घरी ते घेऊन येत असत. आणि त्या पत्रांचा नंतर संग्रह हा प्रकाशित केला. अनुभव जोशींनी वगैरे त्यामध्ये खूप प्रयत्न केले. कदाचित म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात असतीलच, परंतु या निमित्ताने मला ती आठवण झाली, फार महत्वाची आहे. यशवंतराव चव्हाणांसारखा राजकीय स्वातंत्र्य लढ्यातला नेता, मुख्यमंत्री, अनेक काळ केंद्रामध्ये मंत्रिमंडळात फार महत्वाची स्थानं त्यांनी भूषवली आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीवर त्यांचं नाव पोहोचलं. परदेशातल्या अनेक विद्वानांनी त्यांच्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत. अशा माणसाने आपल्या पत्नीला लिहिलेली पत्र आहेत, ती प्रत्यक्ष कधी पोस्टात टाकलेली नाहीत, असंच मनात लिहिली आणि ती प्रकाशित झाली. मला त्या आपलं हे वाचत असताना त्या पत्रांची मला या ठिकाणी आठवण झाली. आणि आपण ते म्हणतो खरं आहे की आजच्या ह्या विज्ञानाच्या युगामध्ये आपल्याकडे जी यंत्रणा जी आली मोबाईलसारखी, त्यातून पत्र लिहिण्याची पद्धत सर्व निघूनच गेली. सगळे काही SMS, व्हॉट्सॲप ह्या 2 शब्दावर ते गेलं आणि SMS म्हणजे मी केलेलं भाषांतर, सप्रेम मनसंवाद असं मी भाषांतर केलं होतं, SMS असं. होतो का नाही मला माहित नाही, पण मी केलं होतं. मी एका समारंभात त्याचं भाषांतर करून टाकलं, सप्रेम मनसंवाद SMS. पण तो मनसंवाद खरा जो होतो ना तो या पत्रांच्या मधून, ही एक प्रकारची वेगळी देवाला लिहिलेलं पत्र. खरं म्हणजे खरं सांगतो, त्यामध्ये आस्तिक नास्तिक, देव सर्वांना कसा वागवतो वगैरे खूप छान तुमच्या माझ्या मनातला जो एक असा एक कल्लोळ असतो कधी कधी गमती विचारांचा, तो सगळा त्यामध्ये व्यक्त झालेला आहे. आणि मला इतकं आवडलं ते की तू दोघांचंही कल्याण करतो, आस्तिकाचंही करतो, नास्तिकाचंही करतो, सगळ्यांना मार्गदर्शन करतो. आणि मला आठवत तरी सुदैव आणि बाळासाहेब भारतांचा मला खूप सहवास लाभला आणि मी स्वतः वारकरी संप्रदायामध्ये आहे.
तेव्हा आध्यात्मिक संस्कृती असा शब्द ते वापरत असताना बाळासाहेब भारदे म्हणाले की आस्तिक ही सुद्धा श्रद्धा आहे आणि नास्तिक ही सुद्धा एक श्रद्धा आहे. म्हणजे देव आहे ही पण एक श्रद्धा आहे आणि देव नाही ही पण एक श्रद्धा आहे. फार सुंदर त्यांनी छान सांगितलं होतं. त्या श्रद्धा ह्या शब्दाचं त्यांनी एक विवेचन केलं. गमतीचं बातमा सांगतो. म्हणजे कसं देवाचं पत्र मी वाचत असताना आणि आस्तिक नास्तिकांचा उल्लेख वाचताना एका समारंभामध्ये बाळासाहेब भारदे अध्यक्ष होते आणि प्रवीण ऋषीजी महाराज, मी, श्रीपाद जोशी आम्ही पाहुणे होतो. आमचं भाषण संपल्यानंतर अध्यक्ष भाषण करण्याकरता बाळासाहेब भारदे उठले आणि एकेका वाक्यामध्ये विशेषण लावून एकेका वक्त्याचं ते वर्णन करत होते. आमच्या सर्वांची वर्णनं झाल्यानंतर बाबा आढाव त्या ठिकाणी होते. बाबा आढावांच्याकडे बघताना त्यांची एक स्टाईल होती, कशी एक पाय पुढे करायचे आणि देव न मानणारा देव मानून डॉक्टर बाबा आढावा. तो प्रसंग मला आठवतो. म्हणजे कसा पावतो देवानी गोष्ट खरी आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी तुकोबाचा एक अभंग त्या ठिकाणी, जे काय रंजने घातले, तुम्ही काय देव मानत नाही मला माहिती आहे, तुम्ही नास्तिक आहात, पण जे तुकारामाने सांगितलं तेच काम तुम्ही करताय गरीब माणसामध्ये, तेव्हा तुमच्यामध्ये देव आहे असं मी मानतो, तुम्ही मानता काय मला माहिती नाही. अशी गंमत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी वाचतो. सूर्याला पत्र आहे. म्हणजे खरं सांगतो तुम्हाला त्या कल्पना, म्हणजे त्यामध्ये त्या जुन्या कवितांचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सूर्याचं वर्णन केलेलं आहे. उगवणाऱ्या, मावळणाऱ्या, पहाटेच्या अद्भुत तांबड्या प्रकाशातला किंवा अगदी सूर्यास्त होण्याच्या पूर्वी आणि सूर्यास्त झाल्यानंतर संधी प्रकाश, या सगळ्याचं सुंदर असं त्या सूर्याची दिनचर्या त्यांनी या पुस्तकात दिलेली आहे. मी मुद्दाम जरा यांनी उल्लेख केलेला, म्हणजे माफ करा तुमचा उल्लेख नंतर करतो, कारण तुमचा उल्लेख इतका चांगला आणि खरंच आहे, पत्र फार सुंदर तुम्हाला त्यांनी लिहिलेलं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप म्हणजे सगळी आठवण झाली की आपल्या लहानपणची आठवण तुम्ही त्यातनं करून दिली. देवाची आठवण असेल, सूर्याची असेल, हवेची असेल, सागराची असेल, या सर्वांना तुम्ही पत्र लिहिलेली आहे. हे पहिली 5-6 पत्र ती अशीच आहेत. आणि मला खरोखर मी अंतर्मुख झालो. म्हणजे असं वाटलं अरे हे तर सगळं आपल्याला किती गमतीने आपल्याला सगळं आठवतं. आणि ते वर्णन आहे तुम्ही खूप छान केलेलं आहे. सगळ्या निसर्गाचं वर्णनाचं, पर्यावरणाचा कसा घोटाळा झालाय आणि आपणच कसे उद्ध्वस्त हे सगळं करतोय याचं एक चित्र त्यांनी तुमच्या या सगळ्या पत्रांच्या मधून मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रवी प्रकाश तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात. म्हणजे मला खरंच एखादा माणूस किती परिश्रम घेतो, किती साधा असतो आणि सकृतदर्शनी तुम्हाला न ओळखणाऱ्या माणसाला असं वाटणार पण नाही की 1000 हस्तलिखित तुम्ही वाचलेली आहेत. 1000 पेक्षा अधिक, 1000 पेक्षा अधिक, काय कमाल आहे. आणि अशा समीक्षकांच्याकडून, अशा अभ्यास करणाऱ्या मंडळींच्याकडून तपासून, म्हणजे अगदी तुम्ही आता सांगितलं की माझं पुस्तक सुद्धा तपासायला दिलं, त्यांनी मंजूर केल्यानंतरच छापलं. इतक्यापर्यंत तुम्ही सांगितलं, इतका प्रामाणिकपणा तुम्ही या ठिकाणी आता व्यक्त केला, ती गोष्ट खरी पण आहे. पण मला आश्चर्य वाटलं की अशी मंडळी समाजामध्ये वावरतात, किती वेळ देतात सुंदर. आणि हे सगळं वाचत असताना म्हणजे सूर्याचं, निसर्गाचं वर्णन तुम्ही केले, देवाचं केले, सागराचं केले, सागराच्या लाटांचं वर्णन तुम्ही किती सुंदर केले. लाट कशी येते, किती एक लयबद्ध येते, पण जेव्हा ते किती कष्ट पडतात, सागरातूला किती कष्ट पडतात ह्या लाटा या ठिकाणी येत असताना, तू कधीही निसर्गाचा समतोल बिघडवत नाहीस. जवळजवळ 2/3 जग सगळं सागराने व्यापलेलं आहे, बाकी नद्यांनी वगैरे व्यापलेले आहे. पण तुझा उगम कुठं झाला कोणाच ठेव म्हणाले, आम्हीच सगळी तुला नावं दिली, तू सगळ्या जगभर व्यापलेलं आहे. काय सुंदर तर सागराचं वर्णन तुम्ही तुमच्या पत्रामध्ये या ठिकाणी केलं. आणि मला खरंच सांगतो मी की इथं बसलेली जी मंडळी कोणत्याही वयोगटात असतील, त्यांना आपापलं लहानपण किंवा आपापल्या मनातलं लहानपणातलं ज्या कल्पना आहेत त्या तुमच्या या पत्रातून मला एक पुन्हा जाणवलं आहे की अरे वा क्या बात आहे, हे आपण सगळं लहानपणी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. म्हणजे अगदी गह पाटलांची देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सुंदर, ही कविता सुद्धा मला आठवली त्या काळामध्ये. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्ग पाहायला मिळतो. इतकी सुंदर पत्र तुम्ही या सगळ्या त्या मालिकेतनं या ठिकाणी गुंफलेली आहेत. आणि त्यातही मग काही काही व्यक्तिमत्व, मला बापटांचं तुम्ही जे वर्णन केले, काय दिलखुलास केले. आणि एखादा अवलिया किंवा एखादा कलंदर व्यक्तिमत्व काय असू शकतं आणि किती उमद्या मनाचं असू शकतं. म्हणजे चित्रपटात म्हणा किंवा कशामध्ये तुम्हाला अपयश आलं, तोटा आला, तर तुम्हाला साथ देणारी किंवा त्या ठिकाणी तुम्हाला मदत करणारी, धीर देणारी जी माणसं होती, त्यामध्ये त्या माणसांचा उल्लेख. आणि तो फार महत्वाचा आहे की अशा काळामध्ये तुम्हाला फार व्यवस्थितपणे असं वर्णन करता आलं पाहिजे किंवा आधार देता आला पाहिजे. ती मनोभूमिका. आणि तू घाबरू नको, सकारात्मक तू सारखा विचार करत राहा, हे सांगण्याची दिशा असते. तुम्हाला सांगतो, माणसं निराश होतात, नाराज होतात, अस्वस्थ होतात
अशा वेळी कुठल्या तरी अशा जबरदस्त माणसाचं एक पाठबळ लागतं. ते पाठबळ अनेक व्यक्तिमत्वांचं तुम्ही कृतज्ञतेने या पत्रामधून व्यक्त केलेलं आहे. पण ते खरंच वाचताना खूप मनापासून आनंद वाटला. तुम्ही प्रकाश देशपांडे इथं आलेले आहेत, माझे खूप जुने मित्र. आणि आता मला वाटतं वाचनांचं संजय जोशी तुम्ही उल्लेख केला बरोबर आहे, खरं आहे. मी साहित्य परिषदेत कसा आलो, लाईफ मेंबर कसा झालो आणि पदाधिकारी कसा झालो, ग.वा. बेहरे. आता ग.वा. बेहरे त्यावेळी साहित्य बसापूमध्ये होते त्या जुन्या काळामध्ये. आणि गंमत बघा, आम्ही त्यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्यांचं सोबत नावाचं साप्ताहिक होतं. कुठलंही काही त्यांनी लिहिलं की साधारण 2 महिन्यातून अलकाटाका चौकात हा सोबत मी जायचो युवक काँग्रेसची मुलं घेऊन. खरं का गमतीचा भाग होतो, मला आठवलं. आणि काय झालं की मग ते आम्हाला नंतर भेटायचे. विशेषतः सुशील कुमार शिंदे आणि मी ग.वा. बेहरेंच्या घरी खूप वेळा गेलो. आता जसं बापटांचं तुम्ही लिहिलं ना, नाही बापटांचं तुम्ही लिहिलं, मला गमत सांगतो मी. आम्ही जेव्हा गेलो ना तर ते आता रात्रीची वेळ होती, म्हणजे तुम्ही जे काय काय वर्णन केलं संध्याकाळचं ते याचं जे आहे. आता मी वारकरी, मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो बरं का. मला म्हणाले तुम्ही काय घेणार, तर म्हटलं मी दूध घेतो. आणि गमत मी हे का सांगतोय मी की मी कसा आलो साहित्य परिषदेत. आणि ग.वा. बेहरे ज्यांचा अंक मी 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा तरी जाळ्यात त्यांना विरोध करायचो, त्यांनी आग्रह धरला. आणि लेखक आहे, साहित्य परिषद आहे, वाचक नसतील रसिक, तुम्हाला विचारतो कोण. पण त्यांचं वाक्य ग.वा. बेहरेंचं वाक्य आहे, माझं नाही. तुम्हाला विचारतो कोण म्हणाले, मग याला पदाधिकारी का. मग मला उपाध्यक्ष त्या पुढच्या काळात झालो, मग मी उपाध्यक्ष झालो, विश्वस्त झालो वगैरे वगैरे. पण आपलं जोशी तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे, लेखक, प्रकाशन आणि वाचक आणि त्या वाचकांच्या पर्यंत पोहोचणारे टांगचं आहे. म्हणजे खरंच मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं की नागपूरला सीताबर्डीला मी 72 पासून काही त्या ठिकाणी घेतोय. शीश महल हॉटेल वगैरे तो सगळा बंगाली मार्ग सगळा तो जो भाग आहे तो माझा पाठ आहे, कारण माझ्या तिथं बराच सभा झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी आले आणि मी ते विचारलं मी त्यांना कुठल्या परिसरात तुम्ही राहता. मी त्यांच्याशी बोललो आणि ज्या तऱ्हेने त्यांच्या आणि पहिल्या मजल्यावर असलेलं पुस्तकाचं त्यांचं ग्रंथाचं दुकान आणि लोकांना त्यांनी आकर्षित करणं आणि लोकांनी येणं. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे विदर्भातल्या सगळ्या नामवंत साहित्यिकांचा तिथे गप्पांचा एक अड्डा तिथं रंगणार त्यांच्या दुकानामध्ये. मी खरोखरच सांगेन, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि माझी एक सवय होती, म्हणजे आता ती सवय काही लोकांना आवडत नसायची, कारण राजकारणामध्ये काय असतं, मी माझा राजकीय दौरा संपला की त्या ठिकाणी कोण साहित्यिक आहे, कोण प्रकाशक आहे, कोण कीर्तनकार आहे, कोण चित्रपटसृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये, असं मी जात होतो. मेहकरला गेलो तर तुम्हाला अशा वेळ होते, त्यावेळी मी नागा देशपांडेला भेटलो होतो. खूप थकलेले होते. परंतु माझ्या मित्रांना मी म्हटलं की अरे आपल्याला भेटायचं, तर ते माझ्या मित्राला विचारायला नागा देशपांडे माहीत नव्हते. ते स्वाभाविक आहे, त्या प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे रसिक. मी त्यांना मी भेटलो, अरे राणात गेली बाई शिळ हे गाजवलेलं म्हणलं ते नागा देशपांडे, ते एवढे ते आहेत का म्हणाले. ते थकलेले होते, त्याच्या घरावर बोर्ड होता ऍडव्होकेट N.G. देशपांडे. त्यांचे बंधू विग देशपांडे नंतर हिंदू महासभेतून खासदार वगैरे आमदार वगैरे ते माहिती आहे आपल्याला. परंतु असं कुठल्याही तालुक्यात गेल्यानंतर व्यक्तिमत्व शोधणं. मी कमी अनिलांना भेटलेले आरा देशपांड्यांना त्या काळामध्ये. आणि काय एवढा मला म्हणजे जेव्हा मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी नागपूरहून पुण्याला निघालो आणि त्यावेळी AC डबे वगैरे नव्हते, ते 4 खोके असलेले फर्स्ट क्लासचे डबे असायचे. मी त्या डब्यामध्ये आणि गाडी सुटण्याच्या अगोदर एक 10-15 मिनिटं काळा कोट बीट घातलेले जोडपोरी आरा देशपांडे आले, म्हणजे कवी आले. मी त्याला बघितलं, मी म्हणलं लहानपणी माझ्या शालेय जीवनात त्यांचं चित्र असायचं ना, पूर्वी कवींची चित्र वगैरे असायची, रेखाचित्र असायची किंवा फोटो त्यांची माहिती असायची. मी नक्की म्हटलं हे आरा देशपांडे. आणि त्याच्यानंतर माझी त्यांची इतकी ओळख झाली की मी गेलो की त्या मला भेट द्यायची. तर म्हटलं आपण कवी आणील का. हो म्हणले. तुम्ही ओळखले. मी उल्हास पवार युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे म्हणले. अरे हो तुमचं मी वाचत असतो म्हणजे काहीतरी. तर म्हटलं आपण वय वर्ष 80च्या पुढे होतं त्यावेळी आणि आपण एकटेच निघालात. म्हटलं हो एकटेच. म्हणजे काय कुठे निघालात. तर म्हणजे कोल्हापूरला. म्हणजे कशा करता निघालात. अहो ते भाई माधवराव बागल माझे मित्र आहेत आणि त्यांचा त्यावेळी काहीतरी 90वा का 80वा 81वा वाढदिवस होता त्यावेळी आणि मला त्यांनी खूप आग्रहाने बोलवले म्हणून मी निघालो. आणि पुणे ते म्हणजे नागपूर ते कोल्हापूर मी पुण्याला उतरलो. पण त्यांच्याकडचं ज्या गप्पा मी ऐकल्यात नाही त्या बात आहे. म्हणजे तुमची पत्र वाचताना मला त्यांनी त्यांच्या पत्नीने लिहिलेली पत्र आहेत. त्यांचं आंतरजातीय विवाह, लव्ह मॅरेज वगैरे ते खूप गाजलेले देशपांडे वगैरे. ते कशी पत्र लिहिली हे त्यांनी मला सांगितलं. खूप दिलखुलास. मग म्हणजे त्यांच्या घरी कृष्णावतीच्या घरी खूप विरोध होता.
आणि म्हणजे शिडी देशमुख, चिंतामणराव देशमुख वगैरे त्यांचे सर्व जो परिवार. आणि गंमत बघा योगायोग कसा आहे की मी जळगावला जी गाडी आली त्या जळगावच्या गाडीमध्ये चिंतामणराव देशमुखांचे दुसरे एक चुलत भाऊ ऍडव्होकेट देशपांडे ते त्या गाडीत चढले आणि ते त्याच बोगीत होते. काय गंमत आहे बघा. पण पत्रांची मला आठवण झाली की त्या काळात त्यांनी आपल्या पत्नीने लिहिलेली पत्र, म्हणजे आज तुम्हाला लिहिलेलं वहिनीचे पत्र आहे ते बघितल्यानंतर मला म्हणजे त्यांनी कशी त्यावेळी काळात पत्र लिहिलं ते कवीपणाचे फार ग्रेट कवी आर देशपांडे, कवी अनिल फार म्हणजे माझ्या आवडते कवी माझे. पण अशा ह्या सगळ्या गोष्टी आपलं पुस्तक वाचताना मला आठवल्या. एका ठिकाणी तुम्ही किती मिश्किलपणा आहे, पुणेरी मिश्किलपणा, चितळी स्वीट मार्क, मग ते चितळी नाही बरं असं कंसात तुम्ही लिहिले. आणि खरं बरोबर आहे ना, लोकांना माहितच नाही ना ते बाजीराव रोडला त्या ठिकाणी असलेले चितळे म्हणजे तेच चितळे असं लोकांचा समज होईल. पण तो गैरसमज तुम्ही तुमच्या पुस्तकातून आता काढलाय ना, आता हजारो लोक असतील आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की हे चितळे ते चितळे नव्हे. इतकी सुंदर पत्रांच्या मधून बारीक सारीक बारकावे तुम्ही त्यातनं टिपलेले आहेत. मला खूप आनंद झाला सगळं वाचत असताना. हे देशपांडे तर आमचे इतके मित्र, म्हणजे साहित्य परिषदेने आम्ही एकत्र काम करत होतो आणि साहित्य संमेलन त्यांनी जे चिपळूणला घेतलं होतं त्या साहित्य संमेलनामध्ये खूप काही काही गोष्टी वाद काही असायला, परंतु इतकं सुंदर साहित्य संमेलन त्या ठिकाणी घेतलं होतं देशपांडेंनी. आणि एका परिसंवादामध्ये मी आणि श्रीनिवास पाटील आम्ही दोघेही त्या ठिकाणी आम्ही सहभागी होतो. देशपांडेंच्या आमच्या अनेक वेळा भेटी झाल्या. त्यांच्या लोकमान्य टिळक व्याख्यानमालेमध्ये म्हणजे वाचनालयात मी ग्रंथालयामध्ये मी गेलेलो होतो. त्याचबरोबर त्या तानाजी चोरग्यांचा तुम्ही जो उल्लेख केला ना, ज्यांच्यावर तुम्ही लिहिलंय त्यांना मी भेटलो आणि त्यांच्या मला वाटतं कादंबरीचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं, काहीतरी आत्मचित्रपण असं ते कादंबरीचं यांनीच ते घडून आणलं होतं. लक्ष्मीनारायण मंदिर आहे तिथे, तर त्या ठिकाणी 87 वर्षाची व्याख्यानमाला होती. आता 97 त्यावेळी मी जेव्हा गेलो त्यावेळी असंच काहीतरी 90 वर्ष होऊन गेली होती. मला म्हणाले तुम्ही त्या लक्ष्मीनारायण व्याख्यानमालेला याल का. मी यांच्या आग्रहामुळे गेलो आणि मला माझा विषय होता ज्ञानोबा ते विनोबा, आणि ज्ञानोबा ते विनोबा हा आवडला. म्हणजे त्यांनी मला सीडी वगैरे पाठवली. पण ते देशपांडे या ठिकाणी आले, चिपळूण आले. खरे अलीकडे ते जास्त येत नाहीत, पण आपण आला तर त्यानिमित्ताने तुमच्यामुळे त्यांची माझी या ठिकाणी चांगली भेट झाली. आणि ते चोरगे व्यक्तिमत्व एक वेगळंच व्यक्तिमत्व, फार सुंदर त्या व्यक्तिमत्वाचं वर्णन तुम्ही जे केलंय ना ते प्रत्यक्ष मी त्यांना पाहिलेलं आहे. म्हणजे राजकारण पण आहे, कृषी पण आहे, क्रीडा पण आहे आणि जिल्हा बँकेचे. आणि गोविंदराव निकम, ते गोविंदराव निकम माझे फार चांगले संबंध होते. काँग्रेसचे खासदार होते रत्नागिरीचे आणि त्यांचे हे जावई आणि त्यांचं झालेलं लव नाही पुढे त्याचे तुम्ही ते वर्णन केलेलं आहे. हे सगळं वाचल्यानंतर एक व्यक्तिमत्व ज्यांनी कुणी चोरग्यांना पाहिलं नसेल ते जर तुम्हाला दिसले ना तर आधी तंतोतंत उत्तम असं व्यक्तिचित्र तुम्ही त्या पुस्तकातून त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. खूप चांगलं आहे. म्हणजे आता खरं म्हणजे आता हे एवढं करता मी सांगितलं की तुम्ही प्रतिभावंत म्हटल्यामुळे मी वाचून आलोय हे लोकांना कारण प्रतिभावंत रसिक काय प्रबुद्ध तसे चोखंदर पण लोक आहेत, म्हणून मी जरा त्याची काळजी घेतली. आणि चला एक छान समारंभ झाला. आणि मला असं वाटतं की मी माझ्या वेळेत तुझ्याप्रमाणे बरोबर बोललोय, परंतु मनापासून बरोबर तुमच्या सगळ्या मधून काय बोलला तो त्या बाहेर तुम्ही वडिलांच्या बद्दल जे लिहिलं ना, आपण आईबद्दल खरं लिहितच असतो, त्याबद्दल काही वादच नाही, ते लिहिलंही पाहिजे. पण वडिलांच्या बद्दल इतकी सुंदर भावना मला असं वाटतं जी व्यक्त केली ना, की अलीकडच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था तुमच्या वहिनीचं पत्र तुम्ही मी रडलो ते वाचताना. बरं थोडंसं करते ते वाचत असताना मला अक्षरशः रडू आलं की आजची कुटुंब व्यवस्था, आपलं एकत्रपण, आपला भावस्पर्शी असलेलं जे नातं असतं, आपल्या वहिनीचं असतं, भावाचं असतं, काकाचं असतं, आत्यांचं असतं. आता अश्विनी इथं आल्या त्यात माझ्या अनेक वर्षापासून अगदी त्यांचं मला लिखाण सगळं आवडलं लागली. अशी सगळी मंडळी या ठिकाणी भेटलेली आहेत. तर हे वाचत असताना मला असं वाटतं की ही आपल्या कुटुंब व्यवस्थेची वीण सुद्धा जी आहे ना ती आता विस्कटते बघा. आणि त्याला अनेक कारणे आहेत. मला असं वाटतं की पत्र हा एक मुद्दा आहे. पत्र पूर्वी काय सुंदर पत्र लोक जपून ठेवायचे, पत्र लिहित असत. माझे वडील मला शिकवायचे की कसं पत्र लिहावं. फार म्हणजे पत्र लिहिणं आणि पत्रातून एक संपर्क निर्माण करणे फार महत्वाचं आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंदिरेस पत्र, लेटर्स टू इंदिरा जे लिहिले त्याचं भाषांतर नानासाहेब बोरांनी केलंय आणि आपल्या पुण्यामध्येच केलंय. ही पत्र इतकी भावस्पर्शी असतात. अलीकडे पत्रांचा हा सगळा जमाना घेऊन गेलेला आहे, यंत्रांनी सर्व जागा घेतलेली आहे. आणि म्हणूनच गांधी म्हणायचे की मला यंत्राचा माझा विरोध नाही हो, तो वापरणारा जो माणूस आहे तो कसा होईल याची मला काळजी आहे, असं ते त्यावेळी म्हणाले होते. आणि ती काळजी आता तुम्हाला मला जाणवते.
मी एकच विधान करतो, विधान म्हणजे माझं विधान नाही ते, माझं कोण ऐकणार? डॉक्टर रघुनाथराव माशेलकर, माननीय बाळासाहेब भारतीयांना जीवन साधना पुरस्कार होता विद्यापीठात, पुणे विद्यापीठ, आणि जी के भिडे त्यावेळी कुलगुरू होते, आणि विजय भटकर, रघुनाथराव माशेलकर आणि मी, आमच्या तिघांची भाषणं होती. रघुनाथराव माशेलकरांनी त्यावेळी व्यक्तिमत्व भारतीयांचं सांगत असताना गांधींना सर्व बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या, आणि मग हळूच बोलताना माणूस कसा बदलत चाललाय, जसं तुम्ही निसर्गाचं जे समतोल जर आपण पाळला नाही तर कसा माणूसच उद्ध्वस्त करतो, हे तुमच्या एका पत्रात तुम्ही लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला आता माधव गाडगीळांनी पुस्तकं लिहून थकले ते, पण काही झालेलं नाही, काही त्याला दखल काही तुम्ही किंवा सरकारने किंवा मी कोणीच घेतलेली नाही. पर्यावरणाची आपण काही काळजी करत नाही, किती न्यायालयाने निर्णय तुझ्या डीजे तुमचा कान फोडल्याशिवाय राहत आहे, अशी अवस्था आहे. आता या उत्सवाचा देखील रूप कसं बदलावं याचा पुनर्विचार करण्याची सर्वांना वेळ आलेली, असं माझं मत झालं, असं माझं प्रामाणिक मत झालं. आणि म्हणून मला रघुनाथराव माशेलकरांकडे आठवण का झाली, त्यांनी बोलत असताना माणूस कसा बदलत चाललाय, किती कृत्रिम होत चाललाय, मग खिशातून त्यांनी आपला मोबाईल बाहेर काढला असा. ही माणसं कुठं का तो काळ कुठं तो मोबाईल असं दाखवला. या यंत्राच्या नादी आपण किती लागायचं, हे उपयोगी आहे, ही गरज पण आहे, ही आवश्यकता पण आहे, पण याच्या नादी किती आपण लागायचं याचा निर्णय जर माणसाने घेतला नाही तर मध्ये पॉज घेतला त्यांनी, आणि ते म्हणाले की पुढची पिढी निर्बुद्ध होण्याची शक्यता आहे. नंतर सगळा कार्यक्रम संपल्यानंतर मी माशेलकरांना भेटलो आणि माशेलकरांना म्हणलं, सर तुमचं नाव घेऊन समाजात वावरताना अनेक समारंभात जर मी हे तुमच्या वतीने सांगितलं तर चालेल का? ते म्हणाले जरूर सांगा, कारण त्यांचं नाव नाही घेतलं तर माझं पण ऐकणार. कोण माणूस संपताना फार महत्व आहे, आणि ते मला वाटतं कृत्रिमता जायचं असेल तर पत्रांचा हा प्रकार पुन्हा सुरू झाला पाहिजे. मला प्रवीण तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की हा एक वेगळा आयाम किंवा वेगळा असा विषय एक तुम्ही ह्या साहित्याला दिलेला आहे, आणि म्हणून मला असं वाटतं आता त्या तुमच्या संपूर्ण प्रकाशन संस्था, तुमचे वडील, तुमच्या मातोश्री, तुमचं कुटुंब, तुमची मुलं, वहिनी, या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मी सहज हिशोब करत होतो, मी काय अकाउंट वगैरे काय बघत नाही, पण की तुम्ही 55 वर्षामध्ये 3000 पुस्तकं, म्हणजे जवळजवळ वर्षाला सरासरी 60-65 सरासरी, महिन्याला 5 पुस्तकं म्हणजे काय साधी गोष्ट नाही हो, ते फार अवघड गोष्ट आहे, आणि ती अवघड गोष्ट तुम्ही सिद्ध करून दाखवली. मला असं वाटतं की भविष्यामध्ये तुम्हाला अवघड आता काहीच नाही. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि